गावदर्पण 24 न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। 20 नोव्हेंबर या दिवशी आपण मतदानासाठी इकडे जमलेलो आहोत आणि आपण वेगवेगळ्या लोकांची मतं जाणून घेऊया की ते कोणत्या मुद्द्यावर मतदान करतात। धन्यवाद। नमस्कार, आपण इकडे मतदानासाठी आलेलो आहोत। आपण ह्याचं मत जाणून घ्यायसाठी आपने क्यों मतदान किया, कुछ बता सकते आपने? सही कैंडिडेट का आपने भी मतदान किया, अभी क्या बता सकते आप? प्रॉब्लम सॉल्व हो जाती है। आमच्या प्रभागाचे खूपच प्रॉब्लेम आहे, ते सॉल्व होण्यासाठी आम्ही मतदान केलं आणि मला अशी अपेक्षा आहे की आम्ही निवडलेला कॅन्डिडेट घेऊ शकतो। धन्यवाद, थँक्यू। मतदानासाठी आलो, आपल्याबरोबर राहुल सर आहेत आणि जैन शेख आहे। सर, आपण याच्याबद्दल काय सांगू शकाल? मतदान सर्वांचा अधिकार आहे आणि सर्वांनी मतदान करावं असे आमची मागणी। आपण काय सांगाल? आपण का मतदान केलं वगैरे? पूर्ण व्हायला पाहिजे। धन्यवाद। मी मतदान केले, तुम्हीही करा। थँक्यू। विकासाच्या मुद्द्यावरती मेट्रो, पाणी, बाकी सगळ्या सुविधा चांगल्या आहेत। ते माझे आई वडील, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी घेऊन आलोय। वडिलांचं वय एक साधारण 70च्या पुढे आणि आई 67 वय आहे। त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन आलो। नमस्कार, मी स्वप्नाली प्रल्हाद सायकर। मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मी विकासाला मत दिलं आहे। मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि विकासाला चालना द्यावी। धन्यवाद। ते माझे आई वडील, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी घेऊन आलोय। वडिलांचं वय एक साधारण 70च्या पुढे आणि आई 67 वय आहे। त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन आलो। नमस्कार, मी स्वप्नाली प्रल्हाद सायकर। मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मी विकासाला मत दिलं आहे। मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि विकासाला चालना द्यावी। धन्यवाद। सर, आपने वोटिंग किया, आप क्या बताएंगे इसके बारे में? हा आपला नागरिकांचा हक्क आहे आणि तो मी बजावला। ओके, ग्रेट, थँक्यू। मी बाळासाहेब उत्पात, मी आज मतदान केलं आहे। मी राष्ट्र विकास, देश विकास व हिंदू संघटना याच्यासाठी मतदान केलं आहे। धन्यवाद सर। मेरा नाम है मुनीर आलम और मैंने शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के मुद्दे पर मतदान किया है, जो राष्ट्र का एकमात्र मुद्दा है। धन्यवाद सर। नमस्कार, माझं नाव सुवर्णा शिंदे आणि आज मतदान करण्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये आपल्याला हा हक्क दिलेला आहे की आपण आपलं मतदान केलं पाहिजे आणि मतदान जर केलं तर आपल्याला जे चेंजेस पाहिजेत ते आपण घडवू शकतो। मी बाळासाहेब उत्पात, मी आज मतदान केलं आहे। मी राष्ट्र विकास, देश विकास व हिंदू संघटना याच्यासाठी मतदान केलं आहे। धन्यवाद सर। मेरा नाम है मुनीर आलम और मैंने शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के मुद्दे पर मतदान किया है, जो राष्ट्र का एकमात्र मुद्दा है। धन्यवाद सर। नमस्कार, माझं नाव सुवर्णा शिंदे आणि आज मतदान करण्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये आपल्याला हा हक्क दिलेला आहे की आपण आपलं मतदान केलं पाहिजे आणि मतदान जर केलं तर आपल्याला जे चेंजेस पाहिजेत ते आपण घडवू शकतो। इसे अपन कहेंगे तो बच्चे भी कहेंगे, अपन बच्चों को जो सिखाएंगे वही सीखेंगे। तो सनातन धर्म के हिसाब से अपन ने मतदान करना चाहिए। हम हिंदू हैं, हिंदू संगठन को मत देना अपना कर्तव्य है, ऐसा मैं समझता हूँ। हॅलो, माझे मिस्टर ब्रिगेडियर सायनाकर आणि मी मिसेस उर्मिला सायनाकर। मतदानात जी आळशीपणा दिसून येतो तो न येता चांगला पक्ष ज्यांनी देशाची प्रगती आपल्याला झाली पाहिजे आणि आपल्या सगळ्या संस्कृतीच्या गोष्टी टिकल्या पाहिजेत म्हणून आम्ही मतदानाला आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। थँक्यू, थँक्यू। मैं फर्स्ट वोटर हूँ और मैं चाहती हूँ कि मैं जिस सरकार को वोट करूँ वो अच्छे रहे, आगे बढ़े। That's it.
नमस्कार, मी आत्ता पहिल्यांदा मतदान केले आणि मला असं वाटलं की जर माझ्या एका मतामुळे जगात किंवा आपल्या देशात काही फरक पडू शकेल तर मी ते करायला हवं. आणि मी सगळ्याच तरुण मतदारांना आवाहन करते की त्यांनी पण आपलं मत सगळ्यांना द्यावं आणि आपल्या देशाचं भलं. I was asked why I'm giving my vote, and it's our right, it's our duty as Indian citizens, right? And we need to make sure we get the correct government in hand, to make sure our lives are better. And I would urge all my young Indian brothers and sisters to also come and vote. Don't miss out.